हाय हॅलो मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त अशी छोले रेसिपी। आता ही रेसिपी ना तुम्ही कधी छोटा मोठा कार्यक्रम असेल ना, कुणाचा बर्थडे असेल, कुणाचा काही छोटा मोठा कार्यक्रम असेल घरामध्ये, तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता। इतकी छान लागते ना, खूप मजा येऊन जाईल। तर माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच छोलेची ही रेसिपी करून बघा। आता याच्यासाठी मी काय केलं होतं, रात्रीच छोले भिजवून ठेवलेले होते आणि नंतर सकाळी मग पाण्यामध्ये त्याला बुडतील एवढं पाणी आणि थोडंसं अजून वरती टाकून त्याच्यामध्ये मी हळद, मीठ, त्याच्यानंतर माझ्याकडे बीट होतं, बीट टाकलं, थोडंसं एक छोटासा बटाटा टाकला, त्याच्यासोबतच त्याच्यात एक माझ्याकडे आवळा पडलेला होता, तो आवळ्याचं मी पीस 2 टाकले त्याच्यात आणि नंतर मग कुकर लावला। कुकरच्या चांगल्या 3 शिट्ट्या होऊन दिल्यात। कमी गॅसवर मी ह्या 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत। तर शिजल्यानंतर मग इकडे मी त्याची फोडणीची तयारी करत आहे। फोडणीसाठी तेल घेतलं, तेलमध्ये मी जे आपले खडे मसाले म्हणू शकतो आपण त्यांना, 2-3 लवंग, एक मोठा दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता, जिरं, हे सगळं मी फोडणीला टाकलं आणि एकदम कमी गॅसवर याची फोडणी द्यायची। जिरं छान तडतडलं आहे आणि ह्या अख्ख्या मसाल्यांचा सुगंध अगदी घरभर दरवळतोय। त्याच्यानंतर मग मी त्यात बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्याही अगोदर अद्रक लसूणचा बारीक चिरलेला जे चॉप केलेलं अद्रक लसूण होतं ते टाकलं। कांदा टाकला, कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। ते एकदम कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवर कांदा चांगला होऊ द्यायचा, गोल्डन होईपर्यंत त्याला परतवत राहायचं। त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे। टोमॅटो टाकल्यानंतर पण चांगलं त्याला मॅश करून घ्यायचं आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला परतवत राहायचं आहे। आता ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे इथे घाई नाही करायची, कारण ही स्टेप जर तुम्ही घाईघाईमध्ये केलं तर कांदा आणि अद्रक लसणाचा उग्र वास राहून जातो। त्याच्यामुळे इथे हळूहळू परतवत राहायचं आणि कमी गॅस ठेवायचा आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत याच्यामध्ये ड्राय मसाले टाकायचे नाही। एकदा की तेल सुटायला लागलं मसाल्याला की त्याच्यामध्ये मग आपले सर्व ड्राय मसाले टाकणार आहोत। आता ड्राय मसाल्यांमध्ये काय टाकायचं आपल्याला, इथे आपल्याला लागेल हळद, त्याच्यानंतर गरम मसाला, लाल मिरची पावडर, धना जिरा पूड, त्यासोबतच थोडंसं आपल्याला इथे लागणार आहे अर्धा चमचा आपलं काळी मिरी पावडर आणि त्यासोबतच थोडासा अर्धा चमच्यालाही कमी आपण इथे घेणार आहोत आमचूर पावडर। आता हे सगळं टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यात अजून 2 चमचे आपल्याला टाकायचं आहे किचन किंग मसाला। किचन किंग मसाल्यामुळे याला खूपच छान टेस्ट येते, त्याच्यामुळे अवश्य टाका। एकदा का सर्व मसाले आपण टाकले की त्यालाही चांगलं हलवून घ्यायचं आहे, चांगलं त्याला शिजवून द्यायचं आहे, मसाल्यांना पण एकत्र होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला आपण जे छोले शिजवलेले आहेत ते ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यांनाही चांगलं हलवून शिजवून घ्यायचे आहेत। जर शिजलेले नसेल प्रॉपरली तर शिजवून घ्या अजून याच्यामध्ये आणि थोडेसे जे छोले आहेत त्याला थोडंसं मॅश करून घ्या, कारण की एकदमच सारे मोठे मोठे छोले चांगले नाही वाटत। थोडेसे जे छोले आहेत ते थोडेसे मॅश केलेले असू द्या, कारण याला ग्रेव्हीला पण त्यांनी घट्टपणा येतो आणि दिसायलाही छान दिसतं। तर त्याच्यामुळे मग थोडंसं छोले मी इथे मॅश करून घेतलेत आणि बटाटा जो टाकलेला होता, बटाटा, बीट यांना पण मी मॅश करून घेतलं या मसाल्यामध्ये आणि नंतर मग जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलं। जेवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला भाजीची ठेवायची आहे तेवढं पाणी त्यात ओतायचं आणि शक्यतो पाणी हे गरम ओतायचं। गरम पाण्यामुळे याची चव मेंटेन राहते। मीठ टाकायचं, कसुरी मेथी टाकायची आणि त्यानंतर भाजीला चांगली उकळी आल्यानंतर शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची आहे। तर अशा पद्धतीने एक वेळा भाजी करून बघा, पोट भरेल पण मन भरणार नाही, इतकी छान ही भाजी लागते, खूप मजा येऊन जाते। आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर तुमचे काही सजेशन असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। थँक्यू व्हेरी मच।